कंटिन्यू करा. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅरॅलल एक्सिस थेरम टीच करणार आहोत. तर पॅरॅलल एक्सिस थेरम टीच करायच्या आधी फर्स्ट वन, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते एकदा केअरफुली पुन्हा समजून घ्या. आय स्टँड फॉर असतो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू असतो समेशन ऑफ एम आर स्क्वेअर. समेशन ऑफ एम आर स्क्वेअर. एम म्हणजे असते मास आणि आर म्हणजे असते डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. आता इथं मी समेशन म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? समेशन. तर समेशनलाच मी इंटिग्रेशन पण कन्सिडर करू शकतो, कारण समेशन म्हणजे अल्जेब्रिक सम आणि इंटिग्रेशन म्हणजे आपण जेव्हा टोटल काढतो तेव्हा आपण इंटिग्रेशनचा यूज करतो. तर हे थोडं लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ मास ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. आणि इथं समेशनलाच मी काय कन्सिडर करणार आहे? इंटिग्रेशन. कारण समेशन म्हणजे सुद्धा अल्जेब्रिक सम होते आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन काढत असतो तेव्हा सुद्धा आपण टोटल घेत असतो. म्हणजे समेशन इक्वल टू इंटिग्रेशन येणार आहे. फर्स्ट कन्सेप्ट. सेकंड, पॅरॅलल एक्सिस थेरमचं आधी स्टेटमेंट समजून घ्या. पॅरॅलल एक्सिस थेरमचं स्टेटमेंट येणार आहे आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू any axis. The moment of inertia about any axis. हा घेतला मी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट any axis is equal to the moment of inertia about any axis. दिसत आहे मोमेंट ऑफ इनर्शिया any axis, याला मी काही नाव दिलं नाही आहे. any axis is equal to the sum of पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरॅलल एक्सिस. आता हा या एक्सिसच्या काय होणार आहे? पॅरॅलल. म्हणून मी काय म्हटलं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरॅलल एक्सिस पासिंग थ्रू सेंटर and product of mass and square of perpendicular distance between two axes. असा राहणार आहे आपला लॉ. पुन्हा एकदा, the moment of inertia about any axis. The moment of inertia about any axis is equal to the sum of मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरॅलल एक्सिस. आता हे जी मी दुसरा एक्सिस काढणार आहे हे याला पॅरॅलल आहे म्हणून मी म्हटलं अबाउट पॅरॅलल एक्सिस. पण जेव्हा मी पहिली ही एक्सिस बद्दल बोललो याला म्हटलं मी एनी एक्सिस, कारण हे आपण पहिला ड्रॉ केला आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी एक्सिस इज इक्वल टू द sum of moment of inertia about parallel axis passing through the center and product of mh square आहे and product of mass and square of perpendicular distance h. या दोन एक्सिस मधलं डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू एक्सिस. कंटिन्यू. तो विद्यार्थी मित्रांनो आधी स्टेटमेंट लिहा. हेडिंग टाका स्टेटमेंट ऑफ पॅरॅलल एक्सिस थेरम. स्टेटमेंट ऑफ पॅरॅलल एक्सिस थेरम आणि नोट करा फास्ट. द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी एक्सिस. The moment of inertia about any axis is equal to the
is equal to the sum of moment of inertia about parallel axis. Moment of inertia about parallel axis passing through the center and product of mass and square of perpendicular distance between two axes and square of perpendicular distance between two axes. आता छोटे ऋण टाका एक्सप्रेशन लिहा. पहिला पॉइंट, कन्सिडर अ रिजिड बॉडी having mass capital M. Next point, let IO असं लिहा, let IO be the moment of inertia passing through point O. Let IO be the moment of inertia passing through point O. Next point, take another point C at a distance h. Take another point C at a distance h from point O. आपण पुन्हा एक पॉइंट घेतला C किती डिस्टन्स वर h फ्रॉम पॉइंट O त्या खाली. Therefore IC be the moment of inertia passing through point C. Therefore IC be the moment of inertia passing through point C. Okay, after that, see here. अच्छा, एकदा पुन्हा ऐकून घ्या. आधी आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर केली. रिजिड बॉडीचा मास काय घेतला आहे m. रिजिड बॉडीचा मास m घेतल्यानंतर आपण IO घेतला. IO म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू पॉइंट O. त्यानंतर आपण काही एक पॉइंट कन्सिडर केला C, h डिस्टन्स फ्रॉम O. त्यामधून जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिला तो दिला मी IC. त्यानंतर लेट OP O2P काय आहे R, CP R0, OC H आणि CD काय आहे X. राइट डाउन दिस. त्यानंतर लिहा विद्यार्थी मित्रांनो, कन्सिडर स्मॉल मास DM. Consider small mass DM at point P. Consider small mass DM at point P and join
and join OP and CP. स्मॉल मास आपण डीएम घेतला ऍट पॉइंट पी आणि कोणाला जॉईन केलं ओपी अँड सीपी. देअरफॉर आयओ. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते रे समेशन ऑफ मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. तर इथं समेशन म्हणजेच काय येणार आहे इंटिग्रेशन. मास किती घेतलाय आपण पॉइंट पी वरच डीएम. एम च्या ठिकाणी डीएम आला आणि ओ पासून पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे आर स्क्वेअर. म्हणून आयओ ची व्हॅल्यू काय येणार आर स्क्वेअर डीएम बिकॉज ऑफ दिस. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे समेशन मास आर स्क्वेअर. याला देऊ इक्वेशन 1. सेम आयसी काय येणार इंटिग्रेशन सी पासून पी चं डिस्टन्स r0 स्क्वेअर आणि मास किती आहे dm. इक्वेशन 2. नोट डाउन फास्ट. त्यानंतर लिहा विद्यार्थी मित्रांनो. नाउ ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट P. ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट P on OC. On OC that is PD. That is PD. काय केलं आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला कोणत्या पॉइंट पासून फ्रॉम पॉइंट पी कशावर ओसी वर आणि त्याला कोणतं नाव दिलं पीडी. ओके. आता लिहा. आता हे डायग्राम मला क्लीन करावी लागणार आहे. तुमच्यापाशी डायग्राम आहे बघा. थोडस केअरफुली लक्ष द्या. नाउ इन ट्रायंगल OPD OP आणि D पायथागोरस थेरम जर आपण अप्लाय केला तर होणार आहे OP स्क्वेअर इक्वल टू PD स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. OP स्क्वेअर इक्वल टू PD स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. OP स्क्वेअर एज इट इज PD स्क्वेअर एज इट इज. पण हा जो OD आहे डायग्राम मध्ये बघा OD हा OC प्लस CD होणार. O टू D होता ना. पहिला पार्ट येते OC मग पार्ट येते CD. असे आहे ते डायग्राम. हा O C D आणि हा P बराबर. तर पहिले येणार OC प्लस CD. OC प्लस CD चा होल स्क्वेअर अगेन OP स्क्वेअर PD स्क्वेअर प्लस A प्लस B चा होल स्क्वेअर तो होणार A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस CD स्क्वेअर. इथे मी A प्लस B होल स्क्वेअरचा काय लावला फॉर्म्युला. पुन्हा लक्ष द्या आता. अगेन OP स्क्वेअर PD स्क्वेअर. पुन्हा मला डायग्राम बघावी लागणार आहे आता. आता मी काय करतो हा जो आपला CD स्क्वेअर आहे आणि हा कोणता आहे PD स्क्वेअर याला थोडं जवळ लिहितो. का बरं तर थोडं डायग्राम कडे पुन्हा लक्ष द्या. हा आहे आपला O हा C हा D आणि हा P. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो OC CD जर मी याला CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर जर एकत्र केलं CD आणि PD तर मला व्हॅल्यू कोणती भेटणार CP. कारण हा एक ट्रायंगल तयार होणार ना PCD. एक काय तयार होत आहे आपला ट्रायंगल. बघा आधी लिहितो मी OC स्क्वेअर. चांगल्या प्रकारे लक्ष द्या म्हणजे आयडिया येणार. OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CD ट्वाइस OC CD प्लस PD स्क्वेअर आणि लास्ट मध्ये प्लस काय
CD स्क्वेअर. याला अंडरलाईन पण करायचं, बिकॉज PD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर मिळून काय बनणार आहे तुमचा आता CP स्क्वेअर. PD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर मिळून काय बनणार आहे CP स्क्वेअर. कोणत्या ट्रायंगल साठी? इन ट्रायंगल PCD. अगेन OP स्क्वेअर इक्वल टू OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CD प्लस काय होणार आता हा CP स्क्वेअर. का बरं CP स्क्वेअर आला समजलं? बिकॉज ऑफ ट्रायंगल इन ट्रायंगल कोणता नाही तरी समजून येईल ना तुम्हाला आता डायग्राम मधून. कारण PD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर मिळून कोणती व्हॅल्यू बनली CP स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. OP काय होता R, सो R स्क्वेअर. OC काय होता X, X स्क्वेअर ट्वाइस OC ची व्हॅल्यू सॉरी OC H होता वाटते, सो H स्क्वेअर OC H CD X CP R0 square. Write down this fast. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लिहा मल्टिप्लाय द अबो इक्वेशन. व्हिडिओ कोण लिहून घ्यायचा. मल्टिप्लाय द अबो इक्वेशन बाय DM. मल्टिप्लाय द अबो इक्वेशन बाय DM and integrate them. आता हे जे इक्वेशन आहे विद्यार्थी मित्रांनो याला आपण मल्टिप्लाय करू DM नी आणि इंटिग्रेट करू. सो R स्क्वेअर DM इक्वल टू H स्क्वेअर DM प्लस ट्वाइस HX DM प्लस R0 स्क्वेअर DM. सगळ्यांना मी DM नी मल्टिप्लाय केलं आणि इंटिग्रेट केलं. अगेन R स्क्वेअर DM H स्क्वेअर कांस्टेंट बाहर DM ट्वाइस H कांस्टेंट बाहर X DM प्लस R0 स्क्वेअर DM. बट इंटिग्रेशन R स्क्वेअर DM ची व्हॅल्यू होते IO. पहिलं इक्वेशन आपलं फ्रॉम इक्वेशन 1. त्यानंतर R0 स्क्वेअर DM R0 स्क्वेअर DM याची व्हॅल्यू काय होती IC फ्रॉम इक्वेशन 2. त्यानंतर इंटिग्रेशन काय आहे फक्त DM. इंटिग्रेशन DM काय होणार आहे M. जसं dx च x होते तसं DM च M. आता राहिला फक्त इंटिग्रेशन x DM. इंटिग्रेशन x DM आणि याचं आन्सर होते विद्यार्थी मित्रांनो 0. त्याचं रिझन ऐकून घ्या आता का बरं 0 होते तर. रिझन नंतर सांगतो, पहिले डेरिवेशन कंप्लीट करतो. नाव आता बघा R स्क्वेअर DM ची व्हॅल्यू काय येणार IO. H स्क्वेअर ऍज इट इज. इंटिग्रेशन DM काय येणार आहे M प्लस ट्वाइस H. इंटिग्रेशन x DM काय येणार आहे 0 प्लस R0 स्क्वेअर DM काय येणार आहे IC. तर यालाच मी लिहू शकतो IO इक्वल टू आधी IC प्लस MH स्क्वेअर. हाच होता विद्यार्थी मित्रांनो पॅरलल एक्सिस थेरम. लक्ष द्या. R स्क्वेअर DM IO आपण ऑलरेडी लिहिलं होतं. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच असते समेशन ऑफ मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तर IO फाइंड आउट करताना जो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया पास झाला होता त्याचं डिस्टन्स होतं R आणि मास होता DM आणि समेशन म्हणजेच काय तर इंटिग्रेशन. सेम IC DM चं तर M होते अकॉर्डिंग टू इंटिग्रेशन फॉर्म्युला जसं dx चं x होते.
मग या एक्स डीएम चं 0 का बरं आलं ते महत्वाचं आहे. हा होता आपला सेंटर सी. इथून मोमेंट ऑफ इनर्शिया गेला होता, हा होता ओ. इथून मोमेंट ऑफ इनर्शिया गेला होता, पण मी सी पासून जे समोर डिस्टन्स दिलं ते काय होतं एक्स. आणि हा एक्स म्हणजे काय झाला रे, इक्विलिब्रियम पोझिशन. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे ते व्हर्टिकल, पण हा जो एक्स आहे हा सेंटर मधून पास होत आहे आणि कोणत्या पोझिशन मध्ये आहे, इक्विलिब्रियम. म्हणून तिथं आपला मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार आहे का, नाही. तर तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, 0. म्हणून मी एक्स डीएम ची व्हॅल्यू काय घेतली बेटा, 0. आणि या सगळ्या व्हॅल्यू आपल्या इक्वेशन मध्ये काय केल्या मी, पुट अप. देन लास्ट मध्ये हे काढलं आपण आन्सर. अशा प्रकारे हा आपला खूप इम्पॉर्टंट थेरम होता, पॅरॅलल एक्सिस थेरम. नोट डाउन.